नमस्कार. ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर या कार्यक्रमामध्ये सर्व रसिकांचं आणि वाचकांचं अगदी मनापासून स्वागत करते. मी आजच्या कार्यक्रमाचे संवादक डॉक्टर मृण्मयी भजक. नेहमीप्रमाणे 2 पुस्तकांवर आज आपण बोलणार आहोत. मंडळी, आपल्या मनात वेगवेगळ्या भावनांचे तरंग उमटत असतात. ते तरंग येतात, काही क्षणात जातात आणि काही तरंग दीर्घकाळ टिकूनही राहतात. पण ते कधी ना कधीतरी जातातच. आणि हे जे तरंग आहेत भावभावनांचे, हे अतिशय अलगदपणे, नाजूकपणे पकडले आहेत लेखिका सुषमा शाळीग्राम यांनी. आणि त्यांचं ललित लेखांचं पुस्तक भावतरंग याविषयी आज आपण बोलणार आहोत. तसंच ॲडव्होकेट लखनसिंह कटरे यांचा कविता संग्रह सरकते आहे वाळू. सरकते आहे वाळू हे शीर्षक जेव्हा वाचलं तेव्हा मला ते पूर्वीच्या काळी असायचं ते वाळूचं घड्याळ डोळ्यासमोर आलं. म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात प्रत्येक क्षणाक्षणाला काळ हा पुढे सरकत असतो. ज्याप्रमाणे ती वाळू अशी हळूहळू हळूहळू खाली पडत असते त्याप्रमाणे. तर अनेक सुंदर कविता, आशयघन कविता ह्या संग्रहामध्ये आहेत. काही दीर्घ कविता देखील आहेत. तर ह्या दोन्ही पुस्तकांविषयी आपण बोलणार आहोत. दोन्ही पुस्तकांचे लेखक सुषमा शाळीग्राम आणि ॲडव्होकेट लखनसिंह कटरे दोघांचंही पारावरच्या गप्पांमध्ये मनपूर्वक स्वागत करते. वाचक म्हणून आपल्याशी संवाद साधणार आहेत चंद्रपूरहून पद्मरेखा धनकर मॅडम, आणि बडोद्याहून आपल्याशी संवाद साधणार आहेत मुकुलिका दाभाडे. आपल्या दोन्ही वाचकांचंही कार्यक्रमात स्वागत करते. आणि सर्व वाचकांसाठी, रसिकांसाठी हा कार्यक्रम आहे ग्रंथालीचा साहित्याच्या पारावर. भावतरंग या पुस्तकाच्या लेखिका सुषमा शाळीग्राम या मानसशास्त्रामध्ये BA आहेत. मराठीतील जी मुख्य वृत्तपत्र आहेत, नियतकालिका आहेत, दिवाळी अंक, मासिकं आहेत, त्यामध्ये त्यांनी नेहमीच सातत्याने लेखन केलेलं आहे. मग ते कथांच्या रूपाने असू देत, अनुवादित कथांच्या रूपाने असू देत किंवा काही लेखांच्या स्वरूपात असू देत. तसंच सुषमाताई या सातत्याने मराठीमध्ये गुजराती आणि हिंदीतलं जे चांगलं सकस वाङ्मय आहे ते अनुवादित करत असतात. साहित्य अकादमी दिल्ली ह्या संस्थेच्या त्या मान्यताप्राप्त अनुवादक आहेत. ग्रंथालीने प्रकाशित केलेले रोझा डॉप्सन आणि मनगट दणकट छातीत हिम्मत ही 2 पुस्तकं तर त्यांची प्रकाशित आहेतच. याशिवाय इतरही 12 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. सुषमाताई, या आधी तुमची जवळजवळ 14 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. ती सगळी जी पुस्तकं आहेत ती अनुवादित पुस्तकं आहेत. तर ह्या पुस्तकाच्या निमित्ताने स्वतंत्र लेखन कसं घडलं त्यामागची गोष्ट. नमस्कार. हा तुमचा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे मृण्मयी. कसं झालं, या आधीची प्रसिद्ध झालेली सगळी पुस्तकं म्हणूनच अनुवाद करण्यासाठी माझ्याकडे आली होती आणि ती प्रकाशितही झाली. पण खरं म्हणजे मी लेखनाला सुरुवात केली तेव्हा स्वतंत्र लेखनच करत होते. माझे आईवडील दोघंही मराठीचे प्राध्यापक आणि लेखक असल्यामुळे घरात वाचन लेखनाचं वातावरण होतं. त्यामुळे म्हणा किंवा आईच्या उत्तेजनामुळे म्हणा, खूप वर्षांपासून, म्हणजे अगदी 30-35 वर्षांपूर्वीपासून मी अधूनमधून लिहित आले आहे. पण ते सगळं स्फुट स्वरूपाचं लेखन होतं. पुढे लग्नानंतर बदल्यांच्या निमित्ताने नाशिक, मुंबई, पुणे अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये आमचं राहणं झालं. त्या शहरातल्या म्हणजे गावकरी, लोकसत्ता, सकाळ अशा वर्तमानपत्रात लेख असतील, मुलाखती असतील किंवा प्रासंगिक विषयावरचे लेख, कधी संपादकांनी मुद्दाम सांगितलेल्या विषयावरचे लेख किंवा मग मासिकं, दिवाळी अंक यासाठी कथा, कधी लेख, असं हे सगळं लिहिणं असायचं. त्याचं पुस्तक होईल अशी फारशी शक्यता नव्हती. तसं पाहिलं तर भावतरंग पुस्तकातले हे सगळे लेख हे सुद्धा मुळात मुंबईच्या नवशक्ती वृत्तपत्रात रविवारच्या पुरवणीसाठीच लिहिले होते. वाचू मनोभावा असं त्यावेळी त्या सदराचं शीर्षक होतं. सलगपणे जवळजवळ 37-38 आठवडे ते सदर चाललं. त्या दरम्यानच पुष्कळशा स्नेहांनी, नातेवाईकांनी, अगदी अनोळखी वाचकांनी सुद्धा मुद्दाम फोन करून हे तुम्ही पुस्तक रूपाने प्रसिद्ध करा असा बराच आग्रह केला. मग मलाही ते पटलं म्हणा.
आता वाटतं स्वतंत्र लेखनाचं पुस्तक होण्याचा योगच असावा. तर असं हे पुस्तक लेखन घडलं. सरकते आहे वाळू या कविता संग्रहाचे कवी ॲडव्होकेट लखनसिंह कटरे हे महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन वस्त्रोद्योग विभागामधून जिल्हा प्रमुख राजपत्रित वर्ग 1 ह्या पदावरून निवृत्त झालेले आहेत. त्यांची एकूण 12 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यामध्ये 7 कविता संग्रह आहेत, एक हिंदी कविता संग्रह देखील आहे, संकीर्ण आहेत, कथासंग्रह आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोवारी ही एक बोली आहे, तर ह्या बोलीमधला संकीर्ण संग्रह त्यांचा प्रकाशित आहे. पोवारी आणि झाडी बोली ह्या 2 बोली भाषांवर ते गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय तळमळीने काम करतायत. झाडी बोली साहित्य संमेलन भरत असतं. ह्या साहित्य संमेलनामध्ये 27 संमेलनांमध्ये ते आयोजक म्हणून कार्यरत होते आणि वेगवेगळ्या साहित्यिक सांस्कृतिक संस्थांवर पदाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती आहे. सर, हे जे पुस्तक आहे सरकते आहे वाळू, तर ह्या कविता संग्रहामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कविता आहेत. दीर्घ कविता आहेत, अभंग आहेत, चारोळ्या आहेत, मुक्तछंदातल्या कविता आहेत. तर कवितांचे हे सगळे वेगवेगळे प्रकार एका कविता संग्रहामध्ये आम्हाला बघायला मिळत आहेत. तर हे सगळं कसं साधलं, काय सांगाल? नमस्कार, मी ॲडव्होकेट लखनसिंह कटरे. मी खूप पूर्वीपासून सुरुवातीपासूनच अभंग रचना करतो आहे. माझा एक पहिला अभंग विशेषांक तुका म्हणे या अनियतकालिकामध्ये भगवान ठगांच्या प्रकाशित झालेला होता. लखनसिंह कटरे अभंग विशेषांक एप्रिल 1996 तर या विशेषांकातील अभंग वाचून त्यावेळचे त्या काळचे आपले महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष विद्याधर गोखले यांनी खूप अनुकूल मत दर्शवलेलं होतं आणि त्यांनी एक पत्र पाठवून कळवलं होतं की आधुनिक परखड अभंग लेखनाची प्रथा कैलासवासी माधव जेलियन यांच्या फटकड अभंगापासून सुरू झालेली दिसते. त्या दृष्टीने लखनसिंह कटरे यांचे अभंग लक्षवेधक वाटले. तेव्हापासून मी हे अभंग लिहितो आहे. त्यानंतर माझा अभंग संग्रहच एक प्रकाशित झाला. अमरावतीचे सुभाष सावरकर यांनी माझा तो अभंग संग्रह प्रकाशित केला जून 2002 त्याचं नाव होतं शाश्वत मौनाचे स्वगत. आणि त्याच्या प्रकाशनाच्या समयी आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर अनिल नितनवरे यांनी असं विधान केलं होतं की या आधुनिक पद्धतीच्या अभंग लेखनाचा संपूर्ण अभंग संग्रह ज्या असतात त्यापैकी मराठीतल्या त्या सर्वप्रथम अभंग संग्रहापैकी हा एक कदाचित असावा. कदाचित ते विधान त्यांचा अभ्यासपूर्ण असेल किंवा माझ्या प्रेमापोटी बोलले असतील. त्यानंतर प्रश्न उद्भवतो की मी दीर्घ कविता कसा लिहितो. तर माझी 2 दीर्घ कविता प्रकाशित झालेल्या आहेत. एक पूर्ण पुस्तकच झालेलं आणि दुसऱ्या सरकते आहे वाळूमध्ये एक दीर्घ कविता आहे सरकते आहे वाळू म्हणून. पहिला जो आहे तो आहे एक इतिहास आढळत नाही. तर इतिहास आढळत नाही हा संग्रह किंवा ही कविता पुस्तक माझ्या दीर्घ कवितेचं हे ऑक्टोबर 2018 प्रकाशित झालं होतं. याचा हिंदीमध्ये सुद्धा अनुवाद झालेला आहे. प्राध्यापक डॉक्टर निर्मल चक्रधर, बैहर जिल्हा बालाघाट मध्य प्रदेश यांनी त्याचं इतिहास दृष्टिगत नाही या नावानं एक त्याचा हिंदीतला अनुवाद प्रकाशित केलेला आहे. शालेय कालावधीमध्ये 1969-72 माझ्या वर्गशिक्षिका ज्या होत्या सखदेव मॅडम, त्यांनी मला मुक्तछंद कसं लिहायचं हे शिकवलं आणि मी मुक्तछंदातल्या कवितासुद्धा करू शकलो. शिवाय चारोळीमध्ये मात्र माझं तेवढा कल नाही. एवढंच या विषयी मी थोडक्यात सांगू इच्छितो. सुषमाताई, भावभावनांबद्दल लिहावं असं तुम्हाला का वाटलं आणि अंतरंगातील भावनांचे ललित चित्रण असं म्हटलेलं आहे, तर असं का म्हटलेलं आहे? याआधी मी म्हटलं त्याप्रमाणे नवशक्तीत सदर लिहायचं ठरवलं तेव्हा संपादकांनी अमुकच असा विषय सांगितला नव्हता. तुमच्या आवडीच्या कोणत्याही विषयावर लिहा असं ते म्हणाले होते. सदर लिहायचं कबूल तर केलं, पण लिहायचं कशावर ते सुद्धा सलग इतके सगळे आठवडे. सदर म्हटलं की त्याच्या विषयात काही सुसंगतता हवी, त्यात सातत्य हवं नाही का. पटकन काही सुचत नव्हतं. दुसरं म्हणजे त्या काळात माझी मनस्थिती पण ठीक नव्हती. बऱ्याच भावनांची मनात खळबळ होती. कितीतरी प्रकारच्या भावना दाटून येत होत्या. मग अचानकच वाटलं की ह्या भावनांवरच का लिहू नये. भावना हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. म्हणून मग ठरवलं की आपल्या आयुष्याचा एक अनिवार्य भाग असणाऱ्या भावभावनांवरच लिहावं.
प्रत्येक माणूस वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या भावना वेगवेगळ्या रीतीनं अनुभवत असतो. काही भावना त्याला आधार देणाऱ्या आश्वासक असतात, काही त्याच्या उन्नतीच्या आड येणाऱ्या हानिकारक पण ठरू शकतात. या उलट काही त्याला प्रगल्भ व्हायला मदत करणाऱ्या ठरतात. तर असं भावभावनांचं चित्रण करायचं असं मी ठरवून टाकलं. पुस्तकाला मी अंतरंगातील भावनांचे ललित चित्रण असं म्हटलंय, कारण ह्या एकूणच लेखनाची शैली मुळात संभाषणासारखी ललित आहे. वाचकांशी संवाद साधावा अशी आहे. भावनांचा अभ्यास करणारे किंवा काही विवेचन करणारे गंभीर निबंध असं त्याचं स्वरूप नाही आहे. हातात घेतलेल्या पुस्तकाचा स्वभाव कसा आहे याचा पटकन उलगडा व्हावा असा त्यामागे माझा हेतू होता. शिवाय खरोखरच ते माझ्या मनावर उमटलेले भावनांचे तरंग होते. तो खळखळाट नव्हता, तो असा काही धीर गंभीर वाहणारा संथ प्रवाह नव्हता. थरथरते हळुवार तरंगच होते ते. वा वा वा, थरथरते हळुवार तरंगच होते ते असं सुषमाताई म्हणतात. आणि हे जे तरंग आहेत हे वाचताना खरंच प्रत्येक वाचकाला अनुभवायला मिळतात. सुषमाताई, या लेखांमध्ये ना तुम्ही काही कवितांच्या ओळीमध्येच काही श्लोक, काही गाण्यांच्या ओळी अशा छान उद्धृत केलेल्या आहेत आणि ज्या अतिशय चपखल अशा बसतात त्या ठिकाणी आणि मनालाही भिडतात. तर त्याबद्दल लेखांमध्ये विखुरलेल्या आणि उद्धृत केलेल्या ओळी किंवा श्लोक आणि लेखांची शीर्षकं तुम्ही म्हणता तशी चपखल बसली ही अनायासे घडलेली गोष्ट आहे. तुमचा सुद्धा माझ्यासारखाच अनुभव असेल मृण्मयी. अनेक म्हणी, सुभाषितं, संतांची वचनं आपल्या भोवती वावरत असतात. कितीतरी कवितांच्या ओळींनी, नामवंतांच्या वाक्यांनी मनात घर केलेलं असतं. काही गाणीसुद्धा कायमची स्मरणात राहून गेलेली असतात. त्यांच्याबद्दल आपण कधी ना कधी विचार केलेला असतो किंवा करतच असतो. नेमक्या प्रसंगी नेमका भाव व्यक्त करणारी ओळ म्हणा, त्या भावनेशी जुळणारं एखादं वचन म्हणा, आपल्याला अचूक आठवतं. लहानपणी आम्ही मनाचे श्लोक पाठ केले होते. नको रे मना मत्सरू दंभ भारू, म्हणजे काय हे त्यावेळी कळलं नसेल, पण मत्सर हा विषय सुचला आणि लगेचच ही ओळ आठवली. क्रौर्य म्हणताच केवढे हे क्रौर्य ही कविता सगळ्यात आधीच आपोआप समोर आली. अथातो ब्रह्मजिज्ञासा हे शब्द तर कितीतरी वेळा उगाचच ऐकले होते, पण जिज्ञासा या विषयावर लिहायचं ठरवलं त्यावेळी ते शब्द पटकन आठवले आणि मग त्याबद्दल थोडी अधिक माहिती करून घेतली. मग तेच शीर्षक झालं. शीर्षक किंवा लेखातली उदाहरणं किंवा अवतरणं यांचा लेखाच्या परिणामकारकतेत निम्मा वाटा असतो. मनाला जे आवडलं असेल ते एखाद्या टिपकागदानं टिपून घ्यावं, तसं मनावर टिपून घ्यायची माझ्यात नकळत सवय रुजली आहे. आजसुद्धा आहे. कुठेही काही चांगलं ऐकलं वाचलं की ते आपोआपच लक्षात राहतं. संदर्भानुरूप ते लगेच आठवतं. आपल्या संस्कृतीत, आपल्या साहित्यात असं अपार धन आहे. कधी कधी असंही झालं की शीर्षक आधी सुचलं आणि त्यातल्या शब्दांच्या अनुषंगानं त्यात दडलेली भावना दिसू लागली. मग ती भावना फुलवून खुलवून सांगताना आपल्या या धनातलं हाती लागलेलं अशा अवतरणांच्या रूपानं उपयोगात येत गेलं. जे लिहायचं होतं किंवा लिहित गेले त्याला उचित अशी उदाहरणं किंवा शीर्षकं सुदैवाने मला कधी मुद्दाम शोधावी नाही लागली. ती आपसुकच हजर होत गेली. आणि खरंच मनात साठलेल्या कवितांच्या म्हणा, श्लोकांच्या, गाण्यांच्या, चित्रपटगीतांच्या अशा या ओळींनी माझ्या लेखनात मला खूपच साथ दिली आहे. या लेखांच्या शीर्षकांनी सुद्धा मला मोठंच समाधान मिळवून दिलं आहे, हे मान्य तर करायलाच हवं. कटरे सर, सरकते आहे वाळू ही जी कविता आहे ही दीर्घ कविता आहे आणि 108 कडव्यांची ही कविता आहे. तर
दीर्घ कविता ह्या काव्यप्रकाराबद्दल आम्हाला थोडंसं सांगा आणि तुम्ही अशा पद्धतीच्या दीर्घ कविता आहेत त्या कशा लिहिलेल्या आहेत, किती लिहिलेल्या आहेत याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. याबद्दल माझ्या मते मी जे याच्यात विचार जो केलेला आहे किंवा याचा माझा जो विचार आहे तो असा की आजचा जो हा उजाखा युग आहे, उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरणाचा, या उजाखा प्रणित सत्योत्तर युगात कवितेला एखादा थोडका विषय असतो असं मला वाटत नाही. एखादी थीम असू शकेल आणि अशी थीम संघ कविता जेव्हा आपण लिहायला सुरुवात करतो तेव्हा ती 2-4 ओळीत किंवा 15-16 कडव्यांमध्ये 15-16 कडव्यांमध्ये संपत नाही. ती पूर्णपणे मांडल्याशिवाय थांबत नाही. अशा ज्या कविता असतात थीम संघ म्हणेन मी किंवा थीमवर आधारित कविता ज्या असतात त्या दीर्घ कवितेच्या रूपामध्ये वाढत जातात. आणि माझा पहिला जो संग्रह मी सांगितला, पहिलं पुस्तक जे आहे इतिहास आढळत नाही दीर्घ कवितेचं पुस्तक, हे मी 26 मार्च 2016 ते 24 एप्रिल 2016 या कालावधीमध्ये लिहिलेलं आहे. वा वा वा, काय कवितेची जादू असते ना. म्हणजे 3 ओळीत हायकू होतो, 4 ओळींची 4 ओळी होते, 2 ओळींचा गझलेचा शेर होतो आणि 150 कडव्यांची दीर्घ कविता देखील होते. कटरे सर, ही जी कविता आहे तर तुम्ही त्याची सुरुवात अशी केलेली आहे, सरकते आहे वाळू, काळाला लागले कळू, वर्तमानाचे भविष्य बुडू लागले हळूहळू. आणि पुढे 108 कडव्यांची ही कविता आहे. ही कविता तुम्ही कशी लिहिली, कशी सुचली आणि एक अशीही उत्सुकता आहे की साधारण किती कालावधीत ती लिहून पूर्ण झाली, सलग लिहिली की काही कालांतराने लिहिली, याविषयी जाणून घ्यायला आवडेल. इतिहास आढळत नाही हे माझं पहिलं जे पुस्तक आहे, दशाक्षरी 10 अक्षरांचा एक ओळ अशी कविता, ही 26 मार्च 2016 ते 24 एप्रिल 2016 या 30 दिवसात लिहून झाली. रात्री बेरात्री केव्हाही ओळी सुचायच्या, मग मला ते लिहावंच लागलं कागदावर. आता याच्यात काहीतरी दैवी होता भाग, मग त्या माझ्यावर कविता ओळी उतरत होता असातला भाग नाही आहे. तो माझ्या प्रतिभेचा कदाचित स्फोट असेल, जो काय असेल त्या पद्धतीचे, आणि ते मला सुचत जायचं, मी लिहत जायचो. कारण ते पूर्णपणे तो थीम पूर्ण पगदावर उतरल्याशिवाय थांबता येत नव्हतं. म्हणून साधारणतः 150 कडव्यांची ही कविता आहे, 10-10 अक्षर प्रत्येक ओळीमध्ये असलेले. दुसरी हा जो संग्रह आहे सध्याचा, सरकते आहे वाळू, याच्यामधली पहिलीची माझी दीर्घ कविता आहे ती 108 कडव्यांची आहे. या 108 कडव्यांची जी कविता आहे ही मी लिहायला जेव्हा सुरुवात केली, ही थीम संघ म्हणजे थीमवर आधारित कविता आहे. ही कविता मी 6 ते 24 मार्च 2021 6 मार्च ते 24 मार्च 2021 या साधारणतः 20 दिवसात लिहून पूर्ण केलेली आहे. ही कविता लिहिताना सुद्धा माझी जी मनस्थिती होती किंवा माझा जो लिहिण्याचा जो ओघ होता तो त्याच पद्धतीचा होता. अशा प्रकारे जेव्हा एखादा थीम आपल्यासमोर येते आणि तो विषय मांडण्यासाठी आपल्या 50-60 ओळी किंवा 5-6 कडवे पूर्ण होत नाहीत किंवा होऊ शकत नाहीत, याचं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा मी दीर्घ कविता लिहितो. आणि ह्या दीर्घ कविता जेव्हा लिहून पूर्ण होतात तेव्हा त्या मला साधारणतः 1 महिना किंवा 1.25 महिना किंवा त्याच्यापूर्वी कमी असं ते मला वेळ लागतो. आता याच्यापुढे कधी जर लिहावं लागलं तर पाहूया काय होते ते. तर अशा माझ्या दीर्घ कवितेचा लिहायचा कालावधी जो आहे त्याबद्दलचं माझं हे मनोगत. सरकते आहे वाळू या कविता संग्रहाबद्दल आपला वाचक अभिप्राय देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर पद्मरेखा धनकर. डॉक्टर धनकर ह्या चंद्रपूर येथील महाविद्यालयामध्ये मराठी या विषयाच्या प्राध्यापक आहेत. ऐकूया डॉक्टर पद्मरेखा धनकर यांना. नमस्कार, मी पद्मरेखा धनकर. दीर्घकाव्याची परंपरा आपल्या मराठीत फार मोठी आहे. कवी अनिलांची निर्वासित चिनीमुलास किंवा कुसुमाग्रजांची जीवनलहरी आपल्या डोळ्यासमोर उभे ठाकतात. दीर्घकाव्यातून जीवनविषयक चिंतन दृष्टीस पडतं. दीर्घकाव्य म्हणजे चिंतनिका असे म्हणायलाही हरकत नाही. महाकाव्याचं रूपही आपल्याला दीर्घकाव्यातून प्रत्ययास येतं. दीर्घकाव्य जीवनाचे तत्वज्ञान मंडित करीत असतात. इंग्रजीमध्ये T.S. इलियट यांचं द वेस्टलँड अशाच मानवी जीवनाचं चिंतन घडवून आणते. सरकते आहे वाळू अशा उद्गाराने लखनसिंह कटरे
आपल्या दीर्घ काव्यातून बदललेल्या वर्तमानाचे आणि जीवनाचे फसलेले गणित जुळवू पाहतात. हे जुळवून आणण्याचे कार्य ते करत आहे असं वारंवार वाटतं. जवळपास 108 कडव्यांची दीर्घ चिंतनिका जीवनातल्या विविध रंगांचे चित्रण दृगोचर करते. दिशाहीन भूतकाळ, विस्कटलेला वर्तमान यांचा सांधा भविष्यकाळामध्ये तरी जुळून येईल असा कुठेतरी आशावाद त्यांची कविता मांडताना दिसते. सरकते आहे वाळू ही प्रतिमा मुळातच बदललेल्या आणि विस्कटलेल्या वर्तमानाला सवाल करते. सरकते आहे वाळू काळाला लागले कळू, सरकते आहे वाळू काळाला लागले कळू, वर्तमानाचे भविष्य बुडू लागले हळूहळू. जो क्षण येऊन गेला त्रयस्थला तो कळला नाही, आणि वाळू सरकत असल्यामुळे नदी डोहाला मुकू लागली आहे. असे कडू वास्तव लखनसिंह कटरे त्यांच्या काव्यातून सहजतेने अभिव्यक्त करतात. जीवनाचे द्वंद्व मोठे कटू आहे. जवळचे कधी दूर जातील आणि दूरचे कधी जवळ येतील कळत नाही. व्यक्तिगत आयुष्यात अनेक बदल अचानक घडून येतात. त्यात मनुष्य भांबावून जातो. जिथे जिव्हाळा, प्रेम, सहानुभूती आणि आधार सापडतो त्यालाच तो जवळ करतो आणि आधार शोधतो. सहमतीचे वर्तन फसवे वर्तमान, सहमतीचे वर्तन फसवे वर्तमान, इतिहास मतलबी भविष्याचे आक्रंदन. या कवितेच्या ओळी असो किंवा लुप्त होतात धागे दोरे, अप्रूपाचे न्यारे वारे, समाप्तीच्या वाटेवर आरंभी दाखल सारे. जीवनाचं जे सार आहे ते सार या प्रस्तुत कडव्यातून आला आहे. काळ हा चंचल आहे, कृपाळू आहे. बदललेल्या वर्तमानाचे भान आपल्याला कळले पाहिजे. वर्तमान कवेत घेण्याचे सामर्थ्य लखनसिंह कटरे यांच्या काव्यात आहे. चंचल क्षण कृपाळू कुणी न शके सांभाळू, चंचल क्षण कृपाळू कुणी न शके सांभाळू, उठा उठा आता तरी सरकते आहे वाळू. वेळीच जर आपण सावध झालो नाही तर कुणीच पुढे सांभाळू शकणार नाही अशी आशंका कवी लखनसिंह कटरे यांनी व्यक्त केली आहे. ती सार्थ आहे. सरकते आहे वाळू ही दीर्घ काव्यात्मक अष्टाक्षरी चिंतनिका खूपच लक्षणीय आहे, एवढे मात्र नक्की. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर धनकर. भावतरंग या सुषमाताईंच्या पुस्तकामध्ये एका लेखामध्ये त्या म्हणतात, वैफल्य ही उपजत भावना नसणार. शिकार मिळाली नाही म्हणून वाघसिंहांना वैफल्य आलेलं कोणी ऐकलंय? पावसाळी मेघ दिसले नाहीत म्हणून पिसारा फुलवून नाचायला न मिळाल्याने मोराला वैफल्य आल्याची बातमी कधी वाचलीये? वैफल्य ही माणूस नावाच्या प्राण्याची मिरास आहे असं त्या म्हणतात. तर एका लेखामध्ये धैर्यशीलांची वानवा या लेखामध्ये त्या म्हणतात, बेतालपणानं किंवा असमंजसपणानं काहीही बोलून टाकणं, बेधडकपणानं काहीही करून मोकळं होणं म्हणजे धैर्य नव्हे, ती बेपर्वाई असते. सरदार वल्लभभाई पटेल परखड बोलण्याबद्दल प्रसिद्ध होते. भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून काम करताना त्यांनी देशहितासाठी अनेक धाडसी निर्णय मोठ्या धैर्यानं घेतले. त्यांच्या अंगभूत कणखरपणामुळे त्यांना पोलादी पुरुष असं बिरुद लाभलं. असं धैर्य निस्पृहतेतून जन्माला येतं. सुषमाताई, माणसाचं मन आणि त्याचे सहज घडणारे मनोव्यापार
याबद्दल मला वाटतं तुम्हाला विशेष कुतूहल असणार आहे किंवा मानवी मनोव्यापार यामध्ये काही विशेष रुची असणार आहे, तर त्याबद्दल. हो, मला पहिल्यापासूनच माणूस या गोष्टीबद्दल खूपच कुतूहल आहे. माणसाचा आणि मनुष्य स्वभावाचा जेवढा शोध घ्यावा तेवढा आपल्याला जास्त जास्त सापडत जातो. प्रत्येकच माणसाला मन असतं आणि त्याच्या वागणुकीवर विचारांपेक्षा मनातल्या भावनांचाच पगडा अधिक असतो. लहानपणी काय, तरुणपणी काय, अगदी प्रौढ वयात सुद्धा आमच्याकडे माणसांची खूप ये-जा असायची. नातेवाईक खूप, मित्रपरिवार सुद्धा मोठा होता. शिवाय अनेक शहरात राहिलो, भारतभर हिंडलो, परदेशातही वास्तव्य झालं. त्यामुळे नाना प्रकारची माणसं बघता आली. मनुष्य स्वभाव सगळीकडे सारखाच असं म्हटलं तरी त्या मनुष्य स्वभावात असलेल्या आणि वेळोवेळी प्रगट होणाऱ्या मनोव्यापारात किती छटा असतात, किती बारकावे असतात. एकाच प्रसंगात लोक किती वेगवेगळ्या प्रकारांनी व्यक्त होतात, आपापल्या परीनं कसे सामोरे जातात हे बघण्याचा जणू काही मला छंदच जडलाय असं कधी कधी वाटतं. आणि माणूस, मन, मनोव्यापार, वर्तणूक हे विषयच असे आहेत की त्यांचा जेवढा जास्त विचार करावा तेवढं आपलं मन मोठं होत जातं. आपले मनोव्यापार अधिक सहिष्णू होत जातात. ह्याचा अनुभव आल्यावर तर माझी त्यातली रुची जास्तच वाढली. खरंच सुषमाताई, आपले जे मनोव्यापार आहेत ते व्यापक होतात. मला वाटतं कविता हे देखील एक असं माध्यम आहे की आपल्या मनातले जे काही व्यवहार असतात, ज्या काही भावभावना असतात त्या मांडण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणून कवितेकडे आपण पाहतो. ॲडव्होकेट कटरे सर, तुमच्यासाठी कविता काय आहे? कारण जे पुस्तकाचं मलपृष्ठ आहे त्यावर तुम्ही नशा कवितेची असं तुम्ही लिहिलेलं आहे आणि त्याबद्दल एक छोटासा लेख त्या मलपृष्ठावर आम्हाला दिसतो. तर काय आहे ही कवितेची नशा? सप्टेंबर 2008मध्ये माझा एक छोटासा अपघात झाला आणि डावा पायाचा गुडघा, त्याची जी कवटी असते वाटी, ती तुटली. त्याच्यामुळे माझ्या हातामध्ये काठी आली. आता ही काठी आल्यानंतर त्याच्यापूर्वी माझ्याकडे काठी नव्हती, मी व्यवस्थित चालायचो, पण काठी आली. त्याच्यानंतर लवकरच पुन्हा जानेवारी 2009 म्हणजे 2-3 महिन्यातच जानेवारी 2009मध्ये माझा एक 4 चाकीने खूप मोठा अपघात झाला कार्यालयातून परत येत असताना, दौऱ्यावरून परत येत असताना. आणि त्याच्यामध्ये माझा डावा हात पूर्णपणे निकामी झाला. त्याला ब्रॅकियल प्लेक्सस इंजुरी असं डॉक्टरांनी नाव दिलेलं होतं. आणि हा पूर्णपणे निकामी झालेला हात हा थोडासा तरी बरा व्हावा म्हणून या पद्धतीने तर पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अनिल भाटिया आणि आशिष बाबुडकर या दोघांनी साधारणतः 13 तास एक शस्त्रक्रिया करून माझ्या हाताला जीवदान द्यायचा प्रयत्न केला. तो 5 वर्षे मला गळ्यामध्ये असं बांधून ठेवावं लागेल. 5 वर्षानंतर माझा हात मी स्वतःहून हलवू शकतो. तर या कालावधीमध्ये जवळपास माझ्या 4-5 शस्त्रक्रिया झाल्या, 6 महिने उपचार घ्यावे लागले. आणि हे सगळं झाल्यावर सुद्धा थांबलं नाही हे सगळं. तर जुलै-ऑगस्ट 2010मध्ये पुन्हा मला किडनी कॅन्सरने आपला मैत्रीसाठी निवडलं. माझ्या उजव्या किडनीमध्ये कॅन्सर झाला. त्याला रेनल सेल कॉर्सिनोमा असं काहीतरी नाव डॉक्टरांनी सांगितलं. त्याच्यामुळे मग मला काय करावं लागलं, तर माझी उजवी किडनी काढून कॅन्सरला मी दान देऊन टाकली आणि कॅन्सरचा उपचार घेतला. याच्यावरही काही थांबलं नाही. तर ह्या कॅन्सरचा उपचार करताना किडनी काढल्यावर त्या किडनीच्या उरलेल्या भागात कॅन्सरचा अवशेष तर उरलेला नाही हे बघण्यासाठी जेव्हा तिथून बायोप्सीसाठी मास काढण्यात आला, त्याच्यामध्ये माझ्या छोट्या आतडीला एक सुई टोचली गेली आणि त्याला छिद्र पडलं. ते मोठं भयानक. त्याच्यामुळे 6 महिने माझ्या खाल्लेला जो भाग होता तो त्या छिद्रातून पेस्ट होऊन बाहेर निघायचा. त्याचं निदान केल्यानंतर कळलं की असं आहे. त्याची एक शस्त्रक्रिया करावी लागली. त्या शस्त्रक्रियेसाठी 15 दिवस मला अन्न आणि पाण्याशिवाय राहावं लागलं. पाण्याशिवाय राहणं कसं कठीण आहे किंवा कसं शक्य आहे याचा अनुभव मी घेतला आहे. तर ह्या अनुभव प्रक्रियेमध्ये मला माझ्या कवितेची नशा कामात आली. ही माझी कवितेची नशा, ही माझी कवितेची माझ्यावर केलेले उपकार आहेत. या दरम्यान माझ्या पत्नीने मला जी साथ दिली त्याच्यासोबतच माझ्या कवितेने मला सुद्धा साथ दिली. आणि ही कवितेची नशा नसती तर कदाचित या 3-4 प्रसंगातून मी कोलमडून पडलो असतो. म्हणून मी म्हटलं आहे की कविता माझ्यासाठी एक नशा आहे आणि या नशेच्या अनुषंगाने कविता माझ्यासाठी एक जीवनदायिनी सिद्ध होते आहे. खरंच
आयुष्यामध्ये आपल्याला अक्षरशः तावून सुलाखून काढणारे असे अनेक प्रसंग येत असतात. आणि अशा प्रसंगी आपली कविता, आपलं लेखन किंवा आपली कुठलीही कलाकृती ही आपल्याला किती जवळची असते. आपल्या एकूण जगण्यामध्ये, आपल्या एकूण असण्यामध्ये या कलेचा केवढा मोठा वाटा असतो याची अनुभूती आपल्याला अशा वेळी खरंच येत असते. हा अनुभव तुम्ही आमच्याशी मनमोकळेपणाने शेअर केलात त्याबद्दल धन्यवाद कटरे सर. सुषमाताई, तुम्ही मानसशास्त्रामध्ये प्रथम श्रेणी प्रथम क्रमांकाचा मान मिळवलेला आहे. मानसशास्त्र आणि साहित्य याचा संगम आम्हाला ह्या पुस्तकामध्ये दिसतो, तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? खरं सांगू का मृण्मयी, पदवी आणि प्रथम क्रमांक वगैरे सगळं आता जवळजवळ इतिहास जमा झाल्यासारखं आहे. कितीतरी वर्ष होऊन गेली ना त्या गोष्टीला. तरी पण अंतरंगातल्या भावनांचं चित्रण बघताना तुम्हाला त्यात मानसशास्त्र आणि साहित्य यांचा संगम दिसला. त्यात थोडंसं तथ्य आहे. तसं पाहिलं तर मानसशास्त्राचा पदवीपर्यंतचा कॉलेजमध्ये झालेला अभ्यास म्हणजे काही अभ्यास म्हणावा इतका खोल नसतो. पण मानसशास्त्र हा विषय मात्र खूप इंटरेस्टिंग आहे, यात संशय नाही. ते शास्त्र असलं तरी मोठं रोचक आणि रंजक आहे. माणूस आहे तोवर मन आहे आणि मन आहे तोवर मनोव्यापार, मनोविकार सगळं आहे. मानसशास्त्र माणसाच्या मनोव्यापाराच्या आणि वागणुकीमागच्या कारणांचा अभ्यास करतं. प्रत्येक गोष्टीत हे म्हणजे काय, हे असं का असेल याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतं. म्हणून ते प्रत्येक माणसाशी निगडीत असतं. साहित्य तरी दुसरं काय करतं? मनुष्य, मानवी वर्तन हेच वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या प्रकारे रंगवत असतं. सत्य आणि कल्पना यांचा सुरेख मेळ साधत साहित्य आकार घेत असतं. सुदैवानं मला वाचनाची आवड असल्यामुळे बरंचसं दर्जेदार साहित्य नजरेखालून गेलं होतं. साहित्यामुळे जीवन समृद्ध होत जातं याचा प्रत्यक्ष अनुभव येत होता. त्यामुळे आयुष्य रसाळ आणि स्निग्ध व्हायला मदत होत होती. मनाच्या तळात किंवा ज्याला आपण अंतरंग म्हणतो त्यात हे सगळं राहायला आलेलं असतं आणि आपण व्यक्त होऊ लागलं की ते हळूच डोकावून बघतं, डोकं वर काढतं. असंच काहीतरी झालं असेल. वाचकांना त्यात रसाळ स्निग्धता दिसली किंवा वाचताना तसा प्रत्यय आला तर लेखकाला फार मोठं समाधान लागतं. तुमच्या या प्रश्नानं मला ते समाधान मिळवून दिलंय, त्याबद्दल धन्यवाद. सुषमाताई, तुमच्या लेखणीप्रमाणेच तुमची वाणी ही अगदी स्निग्ध रसाळ आहे. आणि सुषमा शाळीग्राम यांच्या भावतरंग या पुस्तकावर यानंतर वाचन अभिप्राय देणार आहेत बडोद्याहून मुकुलिका दाभाडे. मुकुलिका दाभाडे ह्या शिक्षिका आहेत, तसंच मराठी आणि हिंदी नाट्य अभिनेत्री आहेत. ऐकूया मुकुलिका दाभाडे यांना. नमस्कार, मी मुकुलिका दाभाडे. गेली 35 वर्ष बडोदे गुजरात येथे जरी माझं वास्तव्य असलं तरी माझं शालेय शिक्षण मुंबईत पार्ले टिळक विद्यालय या मराठी माध्यमाच्या शाळेत झालेलं असल्यामुळे आणि मुळात वाचायची आवड असल्यामुळे मराठी पुस्तकं विकत घेऊन वाचायची सवय या संगणकाच्या युगातसुद्धा टिकून आहे. सुषमा शाळीग्राम यांनी लिहिलेलं भावतरंग हे पुस्तक अलीकडेच माझ्या हाती आलं. अंतरंगातील भावनांचे ललित चित्रण ही पुस्तकावरची टॅगलाईन मनाला पकड घेणारी वाटली. आपल्या मनात निर्माण होणाऱ्या निरनिराळ्या भावनांविषयी लेखिकेला काय म्हणायचं आहे याबद्दल कुतूहल निर्माण झालं, जिज्ञासा वाढली. माणूस किती विविध आणि मिश्र भावना अनुभवत असतो याची अनुक्रमणिका वाचताना जाणीव झाली. सर्वच लेखांना लेखिकेने दिलेली शीर्षकं पण खूप आकर्षक आणि समर्पक वाटली. करुणेबद्दल लिहिताना न ये करुणा कैसी, आदर भावनेसाठी माननीय आदरणीय अमुकजी तमुक साहेब किंवा दिल की उमंगे है जवां असं म्हणत उत्साहाचं केलेलं वर्णन, किंवा संशय खट झुटिंग महा असं संशयाचं केलेलं सार्थ वर्णन, अशी काही उदाहरणं सांगता येतील. प्रत्येक भावना उलगडून दाखवताना तुम्ही आम्ही अनुभवलेली, काही लेखिकेच्या स्वतःच्या अनुभवातली, सगळ्यांच्या रोजच्या जीवनातली साध्या सोप्या भाषेतली दिलेली उदाहरणं पण खूप भावली. अधूनमधून केलेली नर्म विनोदाची पेरणी,
तर काही ठिकाणचा सौम्य उपरोध, कधी जीवनाचं मर्म अलगद दर्शवणं ही त्यांच्या शैलीची वैशिष्ट्ये जाणवली. काही वाक्य मनावर ठसण्या इतकी प्रभावी वाटली. संयम या मनोभावाविषयी लिहिताना तस्याम जागर्ती संयमी या लेखात त्या म्हणतात, रंगमंचावरच्या नाटकात खरोखरीचं जीवन जगत असल्याचा अभिनय करताना संयमाची कास धरणं जर जमत असेल तर जगाच्या रंगभूमीवर आपल्या वाटेला आलेली भूमिका जगताना संयम राखणं का जमू नये. दुःखाविषयी त्या म्हणतात, सुखाप्रमाणेच दुःखाची परिभाषा करणं अवघड आहे. सुखाला अनेक पैलू असतात, दुःखाचे पदर त्याहूनही अधिक असतात. सुखाचा स्वर्ग गाठता येतो, दुःखाचं मात्र आभाळ कोसळतं. वा. प्रसंगी पुराणातले, इतिहासातले, चित्रपटातले, साहित्यकृतीतले दाखले देत प्रेम, लोभ, मोह, मत्सर, क्रौर्य, नामुष्की, आश्चर्य यासारख्या तब्बल 35-36 भावभावनांचे शब्दचित्रण या पुस्तकात वाचायला मिळालं. सुषमा शाळीग्राम यांनी लिहिलेल्या आणि ग्रंथालींनी प्रकाशित केलेल्या भावतरंग या पुस्तकात मानवी स्वभावाच्या विविध भावछटांचे उमटलेले तरंग अनुभवताना एक वाचक म्हणून मी पूर्ण समाधानी आहे. धन्यवाद. धन्यवाद मुकुलिकाताई. ॲडव्होकेट लखनसिंह कटरे यांचा जो कविता संग्रह आहे सरकते आहे वाळू, यामध्ये एक कविता आहे किंवा एक विभाग आहे आपण म्हणू शकतो, फसलेले काही अभंग. तर त्यात खूप सुंदर काही ओळी आहेत, त्या मला जरूर इथे वाचून दाखवाव्याशा वाटतात. चंद्राची सावली पडे सूर्यावर, चंद्राची सावली पडे सूर्यावर, पृथ्वी थरथर कापू लागे. तसंच एका कवितेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, शब्दगाथेचे मौन सुक्त हे शीर्षक आहे. ते म्हणतात, मी नसतो आवारात माझ्या, मी नसतो आवारात माझ्या, अस्तित्व त्याचेच भरून आहे. मी नसतो आवारात माझ्या, अस्तित्व त्याचेच भरून आहे. रात्री दार लावताना बाहेरचे हातही त्याचेच वापरत आहे. कटरे सर, तुम्ही कवितांबद्दल बोललात, कवितेबद्दल, कवितेचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याबद्दल बोललात, कवितेचं आणि तुमचं नातं काय आहेत याविषयी सांगितलं. मला हे जाणून घ्यायला आवडेल की या पुढचे तुमचे जे लेखन उपक्रम आहेत त्याविषयी सांगा. आता उद्याच 12-13 मार्च 2022ला चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या तालुक्यातील एक इतिहास प्रसिद्ध गाव आहे जुना सोरला. इथं आमचं 29वे झाडी बोली साहित्य संमेलन होत आहे. मी झाडी बोली चळवळ आणि पोवारी बोली चळवळ या दोन प्राचीनतम बोलींच्या चळवळीमध्ये काम करतो, यांच्यामध्ये लिखाण करतो, यांच्यामध्ये संशोधनात्मक काही थोडं बहुत करता आलं ते करतो. तर या संमेलनामध्ये 12 मार्च 2022ला माझं एक पुस्तक 14वं, आतापर्यंत 13 पुस्तकं झाली, सरकते आहे वाढू 13वं आहे, 14वें पुस्तक प्रकाशित होते आहे. त्याचं नाव आहे गावखारी अना कामथ. हे झाडी बोली आणि प्रमाण मराठी याच्यामध्ये हे पुस्तक आहे. याच्यात गावखारी म्हणजे गावाजवळची जमीन, गावाजवळची शेतजमीन, आणि कामथ म्हणजे गावापासून दूर असलेली थोडीशी भारी जड असलेली जमीन, म्हणजे भारी पिकासाठी असलेली जमीन. हा एक माझा संग्रह येतो आहे. दुसरं औरस चौरस या नावाचं एक लेख संग्रह येतो आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये मी एक सदर लिहिलं होतं. त्या सदराचं पुस्तक पुण्याचे घनश्याम पाटील त्यांच्या चपराक प्रकाशनद्वारे काढत आहेत. त्यानंतर अशब्दाची शब्दगाथा हा आत्मपर लेखाचा एक संग्रह येतो आहे. वास्तव अवास्तव हे कथा आणि कवितेचं एक पुस्तक येतो आहे. विश्रब्ध अधिनियमांची मांदी आडी हा एक माझा पुढचा कविता संग्रहसुद्धा येतो आहे. आणि गझल मला वश झाली नाही किंवा मला ते पेलता आलं नाही, मला जे काही असेल, पण गझल सदृश रचना मी करतो आणि त्यांना न गझल म्हणतो. ह्या न गझलांची मुजोरी आणि इतर कविता या अनुषंगाने सुद्धा एक माझा काव्यसंग्रह लवकरच येणार आहे. यानंतर मी इथे थांबतो. धन्यवाद. ॲडव्होकेट कटरे, तुम्हाला तुमच्या पुढच्या सर्व लेखन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देते. आणि ॲडव्होकेट लखनसिंह कटरे आणि सुषमा शाळीग्राम तसंच वाचक म्हणून आजच्या पारावरच्या गप्पांमध्ये सहभागी झालेल्या डॉक्टर पद्मरेखा धनकर आणि मुकुलिका दाभाडे या चौघांनाही पुन्हा एकदा ग्रंथालीतर्फे धन्यवाद देते. भावतरंग आणि सरकते आहे वाळू ही दोन्ही पुस्तकं खरेदी करण्यासाठी
आपण खालील नंबरवर संपर्क साधू शकता. ही दोन्ही पुस्तकं आपल्याला घरपोच आणि सवलतीच्या दरातही मिळू शकतील. ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर आपण नेहमी लेखकांशी गप्पा मारतो. ते पुस्तक वाचलेले वाचकही सहभागी होतात आणि हा कार्यक्रम पाहणारे दर्शकही कॉमेंट्सच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात. तर आपले अभिप्राय खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. असेच वेगवेगळे आणि नवनवीन उपक्रम घेऊन आपण सगळेजण भेटत राहू, वाचत राहू. नमस्कार.